राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नेमकं त्या भेटीमध्ये काय ठरलं, भेटीमध्ये काय चर्चा झाली, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते. खरं तर साहेब, अवघ्या काही दिवसामध्ये तुम्ही राज्यसभेचे खासदार झाला. त्यानंतर तुम्ही जे आहे ते कालच विविध विषयावरती वरच्या विधानसभा याच्यामध्ये चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नेमकं भेटीत चर्चा काय झाली? प्रथमतः तर मला आपल्यामार्फत या देशाच्या पंतप्रधानाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे अमितजी शहा, आमचे फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब यांना धन्यवाद द्यायचा की त्यांच्यामुळे मला देशाच्या उच्च हाऊसमध्ये बसण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटलं होतं की मी शपथ घेतल्यानंतर पहिलं अधिवेशन झालं ते महिलाच्या आरक्षणावर होईल आणि त्यामध्ये खारीचा वाटा माझासुद्धा राहील, ह्या आनंदात मी होतो. परंतु विरोधकांनी तो माझा आनंद हिरावून नेला आणि ते काय बिल त्या ठिकाणी येऊ शकलं नाही. कालसुद्धा दुर्दैवानं सांगता येते की विरोधकांनी, आम्ही नवीन होतो, आम्हाला कामकाज करायची इच्छा होती, आम्हाला वाटत होतं की आमच्या भागातले प्रश्न त्या ठिकाणी आम्ही लावावे, परंतु विरोधकांनी सारखं दोन्ही आठवडे फार गोंधळ केला. गोंधळमध्ये आम्ही जे काही कामकाज करता येईल तेवढं कामकाज केलं आणि ज्यामध्ये मला 2 महिन्यापूर्वी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसले. खरं म्हणजे हिंगोलीत पहिल्यांदा घडलं, परंतु पांगरा शिंदे इथं मी वेळोवेळी 2-3दा भेट दिलेली होती. त्या ठिकाणचे लोक असुरक्षित आहेत, ते फार काळजीत आहेत. त्यांच्या घराला मागच्या भूकंपामुळे भेगा पडल्या हे प्रत्यक्षात बघितलेले. मला वाटते आपला TV न्यूज चॅनलसुद्धा त्या गोष्टी राज्याला दाखवण्यात आल्या होत्या आपल्या TVच्या मार्फत. आपणसुद्धा वेळोवेळी राज्य शासनाकडे ही गोष्ट दाखवण्याचा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणसुद्धा ते काम केलं असं मला आठवतं. परंतु मला ती संधी मिळाली कारण हा प्रश्न देशातला असतो आणि तो प्रश्न मला मांडता आला, त्याचा मला आनंद आहे. आणि मला खात्री आहे की आता केंद्रातून या बाबतीत ज्या काही उपाययोजना होतील त्या उपाययोजना येतील. कारण मी ज्या आयुध्यामार्फत लावलं ते स्पेशल असल्यामुळं त्या ठिकाणी चर्चा होत नसते, त्यामुळं त्या ठिकाणी चर्चा होऊ शकली नाही. पण कार्यवाही 100% त्या ठिकाणी होईल याची मला खात्री आहे. दुसरा प्रश्न आपण म्हणला की देशाच्या ज्यांनी जगात नाव कमवलं ते या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी आम्हाला नवीन राज्यसभेचे खासदार त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं. त्यामध्ये राज्याची, आपल्या विभागाची, आपण खासदार या नात्यानं राज्यसभेच्या नात्यानं कसं काम केलं पाहिजे याचे काही धडे दिले. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला आपलं आरोग्यसुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे, कारण आरोग्य चांगलं असेल तरच आपण काम करू शकतो हे सुद्धा सांगितलं. दिल्लीमध्ये काही प्रकारच्या फसवणूक होतात, आपण नवीन आहेत, त्यासुद्धा त्या पद्धतीनं सावध करण्याचं काम त्यांनी केलं. आणि आपण या उच्च सभागृहात आले याचा मनस्वी आनंद मला पंतप्रधान म्हणून होते. परंतु त्या उच्च पदाची गनिमा तुम्ही राखली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या उच्च हाऊसमधून आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे. आपण नवीन आहात, ते सोडवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे हजर राहून पूर्वी जुन्या लोकांचं अनुकरण केलं पाहिजे, त्यांच्यापासून काही शिकलं पाहिजे आणि आपल्या भागाला न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारचे आम्हाला आदेश, सूचना आणि मार्गदर्शन मान्य या देशाच्या प्रधानमंत्री केले. खरं तर साहेब, हिंगोलीच्या चौकामध्ये जी पोस्टर लागले आहेत तर नरेंद्र मोदी आणि तुमची भेट झाल्याची, आणि त्या पोस्टरखाली एक मजकूर आहे समाजाविषयी, नेमका तो काय? बघा, एक ध्यानात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमध्ये राज्यामध्ये, महाराष्ट्रात धनगड आणि धनगर याच्यामध्ये अपभ्रंशता होऊन बाबासाहेबच्या घटनेने जी आदिवासीची सवलत या समाजाला मिळायला पाहिजे होती तिच्यापासून समाज वंचित आहे. त्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला माहीत असेल की मोर्चे निघालेले, धरणे धरण्यात आले, आमरण उपोषणसुद्धा काही ठिकाणी झाले आणि बारामती ते पंढरपूरच्या मोर्चांनी सत्ता पालटून टाकली होती हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून लोकांची अपेक्षा आहे की केंद्रामध्ये मी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न सुटावा. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की तो प्रश्नसुद्धा मी लावला होता, परंतु कामकाज न झाल्यामुळे तो चर्चेला येऊ शकला नाही. पण मी खात्री देतो राज्यातील धनगर समाजाला आणि देशातील धनगर समाजाला, त्याचं कारण असं आहे
काल दिल्लीहून येत असताना प्रचंड समाजाला बाहेरच्या राज्यातला सुद्धा आनंद झाला. काल भोपाळला शेवटचा सत्कार माझा रात्री 1 वाजता झाला. त्या ठिकाणी पाल नावानं ओळखले जाणारे झाशीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते, भोपाळचे आले ते. अशा बऱ्याच राज्यामध्ये पाल, बघील, गडरिया अशा प्रकारचे सर्व आम्ही धनगर समजतो असं समजून माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा आहेत की धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती मिळावे. मी पूर्णपणे आश्वासित करतो लोकांना की माझ्यापणे जेवढं शक्य होईल तेवढे या प्रश्नाला निकाल लावण्याचा प्रयत्न मी करीन, त्या ठिकाणी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करीन. मी माननीय पंतप्रधानाला, आमचे अमित शहाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीन आणि आमच्या राज्यसभेमध्ये तो प्रश्न उचलून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. निश्चितच आपण म्हणताय की समाजासाठी भेटी घेतली नरेंद्र मोदी यांची. दुसरं ते तुम्ही तुमच्या उच्च संसदेमध्ये मुद्दा मांडला भूकंपाचा. खरं तर 2017पासून मागच्या 10 वर्षापासून जे आहे ते पांगरा शिंदे असेल, वापटी असेल, गुप्टी, खापरखेडा, खांबाळा अनेक गावामध्ये जिल्ह्यातल्या भूकंपाच्या हादरे बसत. मात्र केंद्रामध्ये आत्तापर्यंत विषय मार्गी लागला नव्हता. तो तुम्ही केंद्रात विषय नेलेला आहे आता. मग फक्त विषयच राहणार की मग ह्या लोकांना काहीतरी त्याचा आधार मिळणार? हे बघा, तुम्ही जर प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला मी त्या प्रश्नामध्ये स्पष्ट आहे की अशा प्रकारचे त्या ठिकाणी भूकंप झाले, झटके आले, तशा प्रकारचं काही होऊ नये. कारण ही जी आपत्ती आहे सांगून येत नाही आणि म्हणून प्रिलिमिनरी ज्या काही ॲक्शन आहेत त्या केंद्र शासनाने घेतल्या पाहिजेत. ज्या लोकांना त्या ठिकाणी नुकसान झालं त्यांना राहत दिली पाहिजेत आणि ज्या उपाययोजना करतील की त्या ठिकाणी तशा प्रकारचं लोकांना आपल्याला त्रास होऊ नये भूकंपाचे, ते सुरक्षित त्यांचे घर राहावं, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याची त्या ठिकाणी मी विचारणा केली आहे आणि त्या प्रकारची कारवाई केंद्रातून होईल हे मला अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न. हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र हे कुठंतरी मागासले पण पुसलं जावं असं सातत्यानं मागणी होते. येथील तरुण असतील किंवा असेल, तुम्ही खासदार झाले तेव्हाही मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की या ठिकाणी MIDC नाही, तरुणाच्या हाताला काम नाही. ह्यासाठी आपण काही या संदर्भात चर्चा कुठं केली का किंवा करणार आहेत का भविष्यामध्ये? बघा, मी खासदार झाल्या मी हे शब्द दिला होता की माझा प्रयत्न असा राहील की फक्त नाही हिंगोली जिल्हा नाही तर मराठवाडा हा मागासलेला हा प्रश्न, हा जो शब्द आहे तो पुसून टाकण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज या भागामध्ये कशा येतील त्या प्रकारे त्याची आता मी नवीनच आहे. आज त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी कशा प्रकारे निधी उपलब्ध होईल आणि तरुणांच्या हाताला कसं काम दिलं जाईल. आणि म्हणून माझ्याही तरुणांना सांगायचं की आपणसुद्धा PMEGP असतील, मुद्रा असतील, यामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आपण केंद्राच्या जे काय अनुदान आहे त्यामार्फत मिळावं. चांगल्या प्रकारची सबसिडी 10% ते 50 लाखापर्यंतच्या सबसिड्या या वेगवेगळ्या योजनेमध्ये आहेत. मग त्यामध्ये मत्स्यपालनसुद्धा आहे. शेतकऱ्यासाठी आपल्याला NLMमधून योजना होती ती सध्या ते निधी कमी असल्यामुळं थोडंसं कमी प्रमाणात होते, पण त्यालासुद्धा या बजेटमध्ये निधी उपलब्ध करता येते. जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि अशाच प्रकारचं या ठिकाणचं मागासले दूर होईल अशी मला खात्री आहे. ह्यालाच लागून प्रश्न आहे साहेब. खरं तर केंद्राच्या ज्या आहेत ते विविध योजना आहेत, तरुणासाठी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहेत. मात्र ते योजना कुठंतरी येते तुमचे सरकारी अधिकारी त्याचा प्रसिद्धी नाही किंवा मग त्याचं कुठंतरी ज्ञान त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या युवकांना मिळत नाही. ते कुठंतरी त्याचा लाभापासून वंचित राहतील. अशासाठी तुम्हाला समोर यावं लागेल. काय कराल? आपण म्हणतात ते 100% खरं आहे, परंतु यापूर्वी अधिकारी कागदावर पूर्ण करत होते. आता अधिकाऱ्याला टार्गेट दिलेलं आहे. मला सुशिक्षित बेकारालासुद्धा आवाहन करायचं, पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फरक आहे. आता आपल्याला यूट्यूबवर असेल, गुगलवर असेल, सगळ्या योजनेच्या माहिती येतील. मी आत्ता तर काही शब्द नाही देत, पण मलासुद्धा या जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा लावण्याचा काही दिवसातच तोसुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करण्याचा मेळावासुद्धा लावण्याचा माझा मानस आहे. पावसाळा वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा मी प्रयत्न करेन. संबंधित अधिकारी आहेत या योजनेचे, यांच्यावरती आपण कारवाई करण्याचं काही करणार आहेत का? असे हलगर्जीपणा ह्या कामामध्ये करतात, त्यांच्यावरती काही कारवाई वगैरे करण्याचा इशारा आहे का तुमचा? मी खात्री देतो तुम्हाला की मी काही दिवसातच जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा आराखडा मागणार आहे. त्याच्यामध्ये किती इम्प्लिमेंटेशन झालं, त्याचं किती टार्गेट कंप्लीट झालं, टार्गेट कंप्लीट झालं नसेल तर त्याच्या पाठीमागचे कारणं काय, आणि जे कार्यवाही करण्याचे दोषी असतील ज्यांच्या चुकीमुळं, निष्काळजीपणामुळं जर योजना राबल्या गेली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. निश्चितच शेवटी राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी आपल्यासोबत TV9 सोबत जे आहे ते विविध विषयावरती चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन सायनाथ शिंदेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.